कधी विचार केलाय का की आपल्या आयुष्यातला सगळ्यात भयानक फोन कॉल कोणता असतो? तो कॉल ज्या डॉक्टर म्हणतात रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आणि त्या एका वाक्याने डोळ्यांसमोरचं आयुष्य बदलून जातं. हसतं खेळतं घर अचानक शांत होतं आणि मनात एकच शब्द घुमत असतो, कर्करोग म्हणजेच कॅन्सर. पण थांबा, आजची माहिती फक्त भीतीची नाही आहे. ही माहिती आहे जाणीवेची, लढ्याची आणि आशेची. नमस्कार, मी हेमंतडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जागतिक कर्करोग दिनाबद्दल. म्हणजेच हा दिवस का आहे, तो आपल्याला काय शिकवतो आणि सर्वात महत्त्वाचं, तो आपलं आयुष्य कसं वाचवू शकतो. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला. मित्रांनो, एक छोटीशी कथा तुम्हाला सांगतो. एका आईची, जी रोज सकाळी उठते, स्वयंपाकघरात जाताना आरशात पाहते, पण आज तिच्या चेहऱ्यावर हसू नाहीये. कारण काही दिवसांपासून तिला अंगात विचित्र गाठी जाणवतात. थकवा आहे, वजन कमी होत आहे, पण ती म्हणते असू दे, कामाचा ताण असेल. आणि मित्रांनो, इथेच कर्करोग जिंकायला लागतो. आपल्या याच दुर्लक्षित करण्यामुळे आपण हरतो. मित्रांनो, 4 फेब्रुवारी हा फक्त एक दिवस नाही आहे. हा दिवस आहे जगाला आरसा दाखवणारा. सन 2000 मध्ये फ्रान्समधील पॅरिस येथे जगभरातील डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की कर्करोगाबद्दल शांत बसायचं नाही, जगाला जागा करायचं आहे. आणि तेव्हापासून युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल म्हणजेच UICC दरवर्षी हा दिवस साजरा करतो. कारण कर्करोग फक्त आजार नाही आहे, तो गरीब श्रीमंत पाहत नाही, गाव शहर पाहत नाही, वय जात धर्म काहीच पाहत नाही. तो फक्त एकच गोष्ट पाहतो, आपली अज्ञानाची शांतता. मित्रांनो, आजही लाखो लोक मला काही होणार नाही या गैरसमजामुळे उशिरा डॉक्टरांकडे जातात आणि वेळ निघून जाते. मंडळी, आपण अगदी सोप्या भाषेत थोडक्यात कर्करोग म्हणजे काय असतं हे जाणून घेऊया. कल्पना करा, आपल्या शरीरातल्या पेशी एका शिस्तबद्ध सैनिकांसारख्या आहेत. पण काही पेशी अचानक बंड करतात, त्या अनियंत्रित वाढतात, इतर अवयवांवर हल्ला करतात आणि संपूर्ण शरीरावर ताबा मिळवतात. आणि यालाच म्हणतात कर्करोग. मित्रांनो, आजच्या काळात या दिवसाची गरज काय? कारण आज तंबाखू सहज मिळतो, जंक फूड ही आपली लाईफस्टाईल बनली आहे, व्यायामाला वेळ नाही आहे, प्रदूषण वाढतंय, ताण, चिंता, नैराश्य वाढतंय आणि कर्करोग या सगळ्याचा फायदा घेतोय. फक्त भारतामध्येच दरवर्षी लाखो नवीन कर्करोग रुग्ण आढळतात. यात तोंडाचा कर्करोग गुटखा तंबाखूमुळे, स्तनाचा कर्करोग उशिरा तपासणीमुळे, गर्भाशयाचा कर्करोग जागृतीच्या अभावामुळे आणि सगळ्यात दुःखद गोष्ट म्हणजे अनेक जीव वाचू शकले असते, पण फक्त वेळेवर निदान झालं असतं तर. संपूर्ण जगभरात या दिवशी मोफत तपासणी शिबिर, जनजागृती रॅली, डॉक्टरांचे सल्ला देण्याचे कार्यक्रम, कर्करोगातून बरे झालेल्यांच्या कथा, सोशल मीडियावर जागृती मोहीम. कारण एकच उद्देश, कर्करोग लवकर ओळखा आणि आयुष्य वाचवा. मित्रांनो, कर्करोग म्हणजे मृत्यू नाही आहे, तो एक लढा आहे आणि हा लढा जिंकता येतो जर तंबाखू सोडली, नियमित तपासणी केली, शरीराचे संकेत ऐकले, योग्य वेळी डॉक्टरांकडे गेलो तर. कदाचित आज हा व्हिडिओ पाहताना तुमच्या ओळखीचा कोणी डोळ्यांसमोर येत असेल, कदाचित कोणी हरवलेलं असेल. पण 4 फेब्रुवारी हा दिवस आपल्याला एकच गोष्ट शिकवतो की कर्करोगाशी लढणं डॉक्टरांचं काम आहे, पण कर्करोगाविरुद्ध जागं होणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. मित्रांनो, 4 फेब्रुवारी फक्त तारीख म्हणून नाही, तर एक जबाबदारी म्हणून लक्षात ठेवा. आणि आजपासून स्वतःची काळजी घ्या, इतरांना जागा करा आणि एका जीवाच्या आयुष्यात आशेचा दिवा लावा. कारण जाणीवेने कर्करोग हरतो आणि आशेने आयुष्य जिंकतं. तर मग मंडळी, कशी वाटली आजची माहिती? आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर जागृती करून एक जीव वाचवू शकतो. मग जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट देखील करा. आमची मेहनत आवडली असेल तर सबस्क्राईब करा. आम्ही लागतो नवीन भागाच्या तयारीला. तोपर्यंत तुम्ही काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.